जिवंत माणसाला कागदावर मृत घोषित करायचं आणि त्याची करोडोंची जमीन हडप करायची, असाच एक अंगावर काटा आणणारा आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकणारा धक्कादायक प्रकार वेल्हे तालुक्यातून समोर आला आहे। वेल्हे गावचे रहिवासी शंकर गणू पिलावरे हे आजही जिवंत आहेत, धडधाकट आहेत, पण सरकारी कागदपत्रांवर मात्र त्यांना मृत दाखवण्यात आलंय। आणि हा भयानक कट रचलाय दुसऱ्या कोणी नाही तर त्यांच्याच पहिल्या पत्नीने चक्क शंकर पिलावरे यांच्या नावाचा बनावट मृत्यू दाखला मिळवला आणि तो महसूल विभागाला सादर करून त्यांची हक्काची जमीन स्वतःच्या नावावर हडप केली। एक जिवंत माणूस सरकारी दप्तरी मृत कसा होतो? महसूल अधिकाऱ्यांनी डोळे झाकून हा फेरफार मंजूर कसा केला? असे अनेक गंभीर प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत। आपल्याच जमिनीसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी आता स्वतः शंकर पिलावरे यांना कायदेशीर लढाई लढावी लागत आहे। जिवंत असूनही स्वतःला जिवंत सिद्ध करण्याची नामुष्की आज त्यांच्यावर आली आहे। या फसवणुकीच्या मागे आणखी कोणाकोणाचे हात आहेत? या मागचा खरा सूत्रधार कोण? या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे फक्त आणि फक्त सत्यवार्ता न्यूज। शंकर गणू पिलावरे माझे मूर्ती सर्टिफिकेट दाखवून माझी जमीन हडपण्याची कोशिश चालली। जीवित आहे, मूर्ती घोषित केलेली। हे माझी पहिली बायको। हा, हे आमचं लग्न झाल्यानंतर 4-5 दिवस झाले निघून गेली, परत आलीच नाही। मग नंतर आम्ही मुंबईला गेलो। मुंबईला मला 35 वर्ष झाली। 30 वर्ष झाली। 30 वर्षामध्ये तुमचं त्यांचं कधी संपर्क नाही? कधीच नाही झालं, भेटच नाही। आता काय हा जो प्रकार आहे तुमचं जीवित असताना मृत्यू पत्र दाखवून प्रॉपर्टी अडवण्याची किंवा जमिनीवर कब्जा करण्याची काय प्रकार असा आहे की माझी मूर्ती झाली, त्याच्या मूर्ती दाखला करून हे केलेले त्याच्यामुळं हे झालेले। माझे नाव अनिता गणेश पिलावरे, आम्ही त्यांची सुनबाई आहे। आज आमच्या सासऱ्यांना जिवंत असून मृत्यू घोषित केलेले। आज मी कागदपत्र काढायला गेले तर तिथं त्यांच्या पहिल्या बायकोची वारस नोंद होती। आज ते जिवंत असताना असं का केलं? सर्कल, तलाठी किंवा तहसीलदार, ग्रामसेवक त्याने एवढी सुद्धा त्यांना चौकशी करता आली नाही का? काय करतात हे? काय करतात तालुक्यामध्ये? आज माझ्या नवऱ्याला पॅरालिस झालंय। हा, हे काय हे एवढं आमच्या गरीबाला असणार आहेत का? हा, का काय करणार आहेत आमच्यासाठी? काही करू शकत नाही। सरकारने जर ह्याच्यावर जर चांगले परिणाम यांच्यावर घडवले नाहीत तर आम्ही लोकांनी काय करायचं? आम्ही गरिबांनी काय करायचं? आमची लेकरं लहान आहेत। हा, उद्या जर ह्या माणसाला काय झालं तर मी काय करणार आहे? किंवा ही जाऊ आहे माझी, हा दीर आहे माझा, ह्यांनी काय करायचं? काय करायचं ह्यांनी? हा, आम्ही जाणार कुठं? आज सगळी जर जी ते आमच्या याच्यावर येऊन बसल जमीन जमल्यावर तेवढ्यावरच आम्हाला पोट भरायचंय, ही आम्हाला आणून देणार आहेत का? आज हे चांगल्या नोकऱ्या चाकर करतात, आज आम्हाला नोकरी नाहीये, आम्ही हातावली पोटेत, आम्ही करू तेव्हा खातोय। आज आम्ही काय आता एवढं आमच्या लहान लहान लेकरं आम्ही पुढे घेऊन जाणार? हा, आता हे ऑफिस लोकांना कळलं पाहिजे आपण काय करायचं काय नाही, कुठं सही द्यायची, चौकशी करायला पाहिजे। तिथून पुढे या लोकांनी विचार केला पाहिजे आणि अशा लोकांना निलंबितच केलं पाहिजे। असली लोक ह्या वेल्हे तालुक्यात नकोय, अजिबात नकोय। आज जर तुम्ही हे अशा लोकांना सपोर्ट देत बसला तर उद्या आमच्या गरीबाचं मरण होईल। मारुती गणू पिलावरे, मला 7/12ची गरज लागली म्हणून मी 7/12 काढायला गेलो। 7/12 काढल्यानंतर मला एक गैर दिसलं, मग मी त्याची नक्कल काढली आणि मग चौकशी लावली की बाबा हे कसं कुठून झालं। तर ते माझ्या 7/12वर तुम्ही काढला, हा कोणता गैरप्रकार तुमच्या माझ्या भावाचं नाव शंकर गणू पिलावरे हे नाव कट झालं, तिथं साहित्रा शंकर पिलावरे लागलं। जो प्रकार माझ्या लक्षात आला, मग मी ते 7/12 काढल्यानंतर त्याचा हे काढलं, काय रे ते फेरफार काढला आणि मग त्या फेरफारावर बघितलं तर सगळं उलट चुकीचंच होतं। आमचा भाव मेलेला मला माहित नाही, ह्यांना माहित झाला का? त्यांनी आमची जमीन लाटायचा प्रयत्न केले। म्हणजे ज्यांना मृत घोषित केलं गेलं त्यांचे सर्टिफिकेट फाडतील, तुमचे सख्खे भाऊ आहेत? हो, सख्खे भाऊ आहेत माझे। मग हे जे प्रकार केला त्या कोण? ती त्या भावाची पहिली बायको साहित्रा शंकर पिलावरे। हा प्रकार तुमच्या नजरेत आल्यानंतर उघडकीस आल्यानंतर तुम्ही काय प्रोसेस केली? मी कागदपत्र काढायला सुरुवात केली। गट नंबर सांगू? 33 84 163
त्या तिन्ही गटावनी त्यांनी मग ताबा सातबारा नाव लावलं. कोणाचं नाव लावलं? सावित्रा शंकर पिलावरे. शंकर गणू पिलावरे नाव खुडून टाकलं. माणूस जिवंत असताना तो मूर्त घोषित केलं. राहुल मारुती पिलावरे. आमचं वेल्हे राजगडमध्ये 33 गट नंबर, 84 आणि 163 गट नंबर आहे. त्या गट नंबरवर माझ्या वडिलांचे नाव आहे मारुती गणू पिलावरे, तसेच शंकर गणू पिलावरे. पण हे आत्ता एवढ्या 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात किंवा एवढ्या वर्षभरात हे माझ्या पहिल्या नाही का की चुलत्याच्या पहिल्या बायकोने नाव चुकीची वारस नोंद करून सावित्रा शंकर पिलावरे हे त्यांनी नाव नोंद केलेलं आहे. तर हे फळ असूनही तसेच आपले तलाठी किंवा ग्रामसेवक तसेच माझ्या चुलत्याला 2 मुली आणि 2 मुले आहेत, तरी सुद्धा त्यांची वारस नोंद न होता तिने फक्त की ह्या व्यक्तीला शंकर गणू पिलावरे ह्या व्यक्तीला कोणीही वारस नसून फक्त मीच वारस आहे. आणि ह्याच्यावर आम्ही कागदपत्रासाठी संदर्भात नाही का तहसीलदार साहेबांना वगैरे भेटलो. तहसीलदार साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही तुमचे कागद नाही का की बाबा करून घ्या आणि मग तुमचे प्रोसेस काय आहे ते पुढचे चालू ठेवा. मग आम्ही ते कागद वगैरे मागितले, अर्ज वगैरे करून कागद आम्हाला ते मिळाले. त्याच्यानंतर आमचं असं लक्षात आलं की आमच्या चुलत्यांचा जिवंत असताना मृत्यूचा दाखला तयार होऊन ही सावित्रा शंकर पिलावरे यांनी नोंद केलेली आहे. तर हे समजा ज्यावेळेस मृत्यूचा दाखला त्यांनी तलाठी साहेबांनी घेतला, तर त्या तलाठी साहेबांनी घेतल्यानंतर त्याच्यावर की बाबा तो मृत्यूचा दाखला खरा आहे की खोटा आहे किंवा कसं काय आहे, तर त्या मृत्यूच्या दाखल्यावर त्या ग्रामसेवकाची सही नाहीये, सरपंचाची सही नाहीये, तरीही सुवर्णा शिंदे मॅडम तहसील तलाठी यांनी ही नोंद धरली. बरं, ही नोंद त्यांनी धरू द्या, त्यांनी धरली ठीक आहे. त्यांनी धरूनही निरे भाऊसाहेब त्यांनीही त्याला परवानगी दिली. म्हणजे ते सर्कल असूनही त्यांनी तलाट्यांना विचारपूस केली नाही, काय नाही. किंवा तलाट्यांनी खाजगी जे समजा साक्षीदार समजा असू द्या किंवा खाजगी नाही का हे करतात पंचनामा वगैरे, तर पंचनामा वगैरे काही न करता मृत्यूच्या दाखल्यावर सही किंवा जे काही समजा सही वगैरे पाहिजे ग्रामसेवकाच्या सरपंचाच्या, त्या सह्या नसतानाही ही वारस नोंद झालेली आहे. तर ह्याच्यावर ह्या अधिकाऱ्यांवर होता होईपर्यंत सक्षम अशी जास्तीत जास्त जेवढी कारवाई होईल तेवढी झाली पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. तुमच्या मते कोण कोण अधिकारी दोषी आहेत? यामध्ये सुवर्णा शिंदे मॅडम तलाठी मॅडम आहेत त्या, तसेच केंद्रे भाऊसाहेब आहेत सर्कल आणि तसेच ग्रामसेवक यांनी दाखला चुकीचा दिल्यामुळे ह्या तलाठी मॅडमनी आणि सर्कल साहेबांनी ही नोंद घातलेली आहे. तर हे चुकीची नोंद असूनही ह्यांनी नोंद घातली, यामुळे ज्यांनी नोंद घातलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना निलंबित करावं हीच अपेक्षा आहे आमची. आणि आम्ही उद्या काय करणार? आम्ही जर समजा आज तुम्ही जर फळ एवढं केलं तर आम्ही उद्या काय करायचं? गरिबांनी शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी फक्त काय बघत बसायचं का तुमच्याकडं? तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे होतं ना की बाबा कमीत कमी नोंद घालताना तरी विचार केला पाहिजे ना, तुम्ही चौकशी केली पाहिजे. शंकर गणू पिलावरे याचा मृत्यू दाखवून जे हे लाटालाटीचं काम केलेलं आहे, तर हे जर ह्यांना कारवाई केली नाही तर मी आत्मदहन सुद्धा करायला बसलोय. ह्यांना सुट्टी नाही, ह्या अधिकाऱ्यांना ह्याची न्याय मिळलीच पाहिजे. आम्हाला अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना निलंबित केले तरच पुढे प्रशासन सुधरल, बाकीचं काय आहे ते. शंकर गणू पिलावरे हे जीवित व्यक्ती असून त्यांच्या मृत्यूची नोंद करून जी जागा हडपली गेली आहे त्याच्या संदर्भात मॅडम आपण बोलूया. शंकर गणू पिलावरे यांच्यासाठी मयत असल्याचा एक अर्ज आला होता सावित्री गणू पिलावरे या नावाने. ॲक्च्युली झालं असं होतं की फेब्रुवारी 2025 शासनाने एक नियम काढला होता की ज्याच्यामध्ये पब्लिक डेटा एंट्री म्हणजेच PDMमधून सर्व अर्ज घेण्यात यावेत म्हणून. पण सुरुवातीला नवीनच योजना असल्यामुळे किंवा नवीनच प्रणाली असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच वेळेला त्यात जे काही कागदपत्र सादर होत होती ती आमच्याकडे सिस्टीमला ओपन होत नव्हती. त्यामुळेच
सदरची वारस नोंद आल्यानंतर त्या संबंधित अर्जाची मी प्राथमिक चौकशी केली व सदर अर्ज मी प्राथमिक चौकशी करून सर्कलांकडे पाठवला. त्याच्यामध्ये प्राथमिकता पाहताना मला मयताचा दाखला व प्रतिज्ञापत्र तसेच इतर 2 स्थानिक चौकशीमध्ये जे साक्षीदार होते त्यांच्या सह्या या सगळ्या प्रॉपर असल्यामुळे मी तो अर्ज सर्कलांकडे फॉरवर्ड केला आणि त्याच्यानंतर सर्कलांकडे फॉरवर्ड केला. म्हणजे जे आता हे जे प्रकरण झालं वेल्ल्यामध्ये किती जीवित आहेत व्यक्ती, जीवित व्यक्तीला जर मत घोषित करून प्रॉपर्टी हडपली जाते तर ह्याच्यामध्ये नागरिकांचा किंवा काही वेळाने त्यांचा असा आरोप आहे स्ट्रेट की अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सगळा कारभार चाललेला आहे. नाही, तसं नाही आहे, तसं बिलकुलच नाही आहे. आम्ही त्याच्यासाठीच आत्ताच कारवाई सुरू केलेली आहे. त्याच्यासाठी मी माझा स्वतःचा प्रस्ताव तसेच सर्कलांचा पण प्रस्ताव आम्ही वरिष्ठ कार्यालयात म्हणजेच प्रांत अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे व त्याच्यावर लवकरात लवकर काही योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आत्ताच सरांशी तुमचे सिनियर होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर त्यांनी हे जे काही प्रकार झाला त्याची सर्व जबाबदारी घेऊन पुढं काय प्रोसेस पुढे आपण प्रस्ताव दिलेला आहे वरिष्ठ कार्यालयाला जेणेकरून तो फेरफार रद्द करण्यात यावा. तो किती दिवसात होईल? साधारणतः एक 15-20 दिवसाची प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये आपण तो फेरफार रद्द करून घेऊ. चालेल. म्हणजे असं म्हणणं आहे की जर एखाद्या योजनेअंतर्गत जर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज या कार्यालयामध्ये चुकी झाली तर इन शॉर्टमध्ये ते आपण प्रोव्हिजन्स आहेत ना मॅडम तशा. जर आपल्याकडून अनावधानाने एखादी चूक जर झाली, ती काही मुद्दामून केलेली चूक नाही, अनावधानाने जर चूक झाली आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे प्रोव्हिजन्स आहेत. तर त्याच अंतर्गत आपण आता वरिष्ठ कार्यालयाकडे अर्ज दाखल केलेला आहे, प्रस्ताव दाखल केलेला आहे. ते 15-20 दिवसात होऊन जाईल. हो.